पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चा द्विपक्षीय वादात तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा स्वीकार केला नाही आणि भविष्यातही अशा मध्यस्थीची शक्यता नाही, पंतप्रधानांनी ट्रम्प यांना केलं स्पष्ट. जागतिक समुदायाकडून दहशतवादाबद्दल दुहेरी मापदंड असू नये, दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज, पंतप्रधानांकडून G7 परिषदेत अधोरेखित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोएशिया दौऱ्यात दोन्ही देशांच्या शिष्टमंडळस्तरीय द्विपक्षीय चर्चा, काही करारांवरही स्वाक्षऱ्या. उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधी पहिली स्वदेशी बांधणीची INS अर्नाळा युद्धनौका विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलात दाखल. खासगी चारचाकी वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गांवर 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग टोलपास येत्या 15 ऑगस्टपासून होणार सुरू. एका वर्षात 200 वेळा करता येणार प्रवास. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या UPS पेन्शनधारकांना निवृत्ती आणि मृत्यूपश्चात ग्रॅच्युइटीचे लाभ मिळणार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य नाही, विद्यार्थ्यांना इच्छेप्रमाणे 3री भाषा शिकता येणार, राज्य सरकारचं शुद्धीपत्रक जारी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. तुकाराम महाराजांच्या पालखीचंही देहू इथून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रस्थान. यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला, तर सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या काव्यसंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ लेखक आणि निसर्ग अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन. आणि पुणे जिल्ह्यात जेजुरी मोरगाव मार्गावर 2 वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं